चला, कुणाकुणाला मॅगीसारख्या शेवळ्या आवडतात बरं का. मॅगी हा प्रकार वेगळा झाला आणि शेवळ्या वेगळ्या झाल्या, पण शेवळ्यासुद्धा मॅगीपेक्षा कमी नाही बरं का. आता हे सांडगं झालं म्हटलं तर शेवळ्या करून घेऊया. पावसासारखं वातावरण झालं तर मग ही माझी बहीण आणि मी गेलतो. मला ह्यातलं काहीसुद्धा माहीत नव्हतं बरं का. मी फर्स्ट टाईम एवढं सगळं करायला लागली, सांडगे शेवळ्या. माझ्या बहिणीमुळं मला सगळं कळलं. शेवळ्या करण्यासाठी आपण काय 2 प्रकारे करू शकतो, एक रव्याच्या आणि एक गव्हाच्या. मी म्हटलं आपण मिक्स करूया. माझी बहीण म्हणाली मिक्स केल्यावर जास्त चांगले लागतात आणि पौष्टिक पण शरीराला. त्यामुळे आम्ही गिरणीत गेलो. गिरणीत गहू दळल्यानंतर मग पीठ भरल्यानंतर मग आम्ही त्या शेवळ्यावाल्या ताईंकडे गेलो आणि तिथं पीठ मळायची एक वेगळीच पद्धत आहे. माझी बहीण म्हणाली तुला काही जमणार नाही, तू आपलं बस, पहिल्यांदा बघ कसं करायचं काय करायचं आणि मग तू नेक्स्ट टाईम जेव्हा तू करशील तेव्हा तू कर. म्हणजे ह्याच्यात कसं आता पीठ आणि रवा दोन्ही असतोय बरं का, मिक्स करायचा असतो. मी म्हणलं अगं मला येते पीठ मळायला. ती म्हणाली अगं तुझ्या घरी चपाती पीठ मळायचं, तसं पीठ मळायचं नसते बरं का, ह्याला वेगळं पीठ मळायचं असते. नेमकं ह्याला पीठ कसं मळतात आणि नेमकं कशा शेवळ्या तयार होतात त्यासाठी उद्या भेटू आपण. चला सबस्क्राईब करा की तेव्हा पटापटा.